आणि कृपया खुर्च्या ज्या आहेत त्या इकडे घेऊन आलात तर बरं होईल एकात एक टाकून. जे प्लेयर्स आहेत त्यांना एक सूचना आहे की आपण ज्या खुर्च्या तिकडे घेतलेल्या होत्या त्या फक्त एका एकाने घेऊन आलात तर बरं होईल. आगतम स्वागतम सुस्वागतम. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करत असताना आज फायनल डेच्या दिवशी या ठिकाणी आता बक्षीस वितरण समारंभ थोड्याच वेळात चालू होतोय. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण बक्षीस वितरण समारंभाच्या ठिकाणी यायचं आहे. मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी सोफा सेटची आसनस्थ व्हायचंय. सोफा सेटांवरती स्थानपन्न व्हायचंय. जे संघमालक आहेत त्यांना देखील विनंती की कृपया आपण या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं. त्याचबरोबर सर्व मान्यवर व्यक्तींना विनंती की आपण या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं. आकाशजी गागडे आपणास विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं. संघमालक कुठं असतील त्यांनी लवकरात लवकर इकडं माईकशी संपर्क साधायचा. संघमालक बापू शेठ वाघमारे आपणास विनंती की कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा. विलासभाऊ खळे, बापू शेठ वाघमारे, दत्ताभाऊ गायकवाड, अमितजी मराठे, विलासभाऊ खळे, रणजितदादा हरपुडे, त्याचप्रमाणे बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी सुरू होतोय. प्रकाशजी नलावडे, त्याचप्रमाणे बाळाभाऊ शेळके यांना विनंती आपण आसनस्थ व्हा. सुरेशजी तनपुरे, अनिल भाऊ मोहकर आपण आसनस्थ व्हावं अशी आपणास विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येते. अध्यक्ष लिंबाजी दिघे, जावेद शेख, जावेद भाई, वैभवजी खोचडे, मिलिंद शेठ वाघमारे, नाही प्रकाशजी नलोडे पाटील आपण आसनस्थ व्हा. पार्वती फाउंडेशनचे सन्माननीय संस्थापक प्रकाश भाऊ नलावडे आपणाला आसनस्थ होण्याची विनंती या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात येते. आमच्या प्रेक्षक भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. सन्माननीय पूजाताई शिर्के असतील, शिल्पाताई दिघे असतील, त्याचप्रमाणे आदरणीय मुन्नीताई आमच्या शेख यांना देखील विनंती करतो आपण आसनस्थ व्हा. त्याचप्रमाणे माजी अध्यक्षांच्या सन्माननीय
अर्धांगिणी आदरणीय रेश्माताई शेख यांना देखील विनंती करतो आपण आसनस्थ व्हा. हॅलो. मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 9 वर्ष सातत्यानं हा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. आयोजकांचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आदरणीय लिंबाजी शेठ दिघे आणि जावेदभाई शेख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं एक उत्तम नियोजन आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. काही मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदुशेठजी कदम यांचे सहाय्यक सहाय्यक आदरणीय सुरेश शेठ तनपुरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. कृपया आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सर्व माझ्या खेळाडू बांधवांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. सर्व खेळाडूंना विनंती आहे. प्रसिद्ध उद्योजक अनिल शेठ मोहकर आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. कृपया आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. अनिल भाऊ मोहकर. संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विलासजी खळे आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विजेता संघाचे संघ मालक आदरणीय विलास भाऊ खळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपण लवकरात लवकर यांना सन्मानित करावं. अंधार पडतोय. आपल्याला मेन सोहळ्याकडे या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर सन्मानित आपल्याला करण्यात येते. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. कांतीलाल शेठ डांगे त्यांचे सुपुत्र कांतीलाल कुणाल शेठ या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारतील. बापू शेठ वाघमारे आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. बापू शेठ संघ मालक. रणजित दादा हरपुडे. चला संतोष भाऊ डोक. संतोष भाऊ. आदरणीय दत्तात्रय भाऊ गायकवाड मैत्री प्रतिष्ठानला खंबीर आधारस्तंभ आदरणीय दत्ता भाऊंना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. संघ मालक दत्ता भाऊ गायकवाड. उमेद भाईंच्या हातनं सन्मानित करण्यात येते. अमित भाऊ मराठे आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. अमित भाऊ मराठे. आणि 9व्या प्रवाहाचा विजेता संघ चे संघ मालक अमित भाऊ यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. झाले. आसिफभाई कलमाने आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आसिफभाई त्यांचे प्रतिनिधी शाहरुख भाई या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारतील.
सचिन धनकोडे सामाजिक कार्यकर्ते आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। सचिन भाऊ आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। प्रकाश नलावडे गायकवाड आपला सन्मान या ठिकाणी होत आहे। प्रकाश नलावडे गायकवाड आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। पार्वती फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय प्रकाश नलावडे गायकवाड पाटील आपणाला सन्मानित करण्यात येत आहे। संदीप भाऊ शेळके महाराष्ट्र पोलीस पुणे शहर आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। एक विशेष सहकार्य संदीप भाऊंचं सातत्यानं मैत्री प्रश्नांना लाभतं अशा संदीप भाऊंना सन्मानित करण्यात येत आहे। या मैदानाची उपलब्धी ज्यांच्यामुळे झाली आणि ज्यांचं नियोजन या खऱ्या अर्थाने या मैदानाला असतं ते अडसूळ सर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। कृपया आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। आदरणीय अडसूळ सर यांना सन्मानित करण्यात येत आहे। आमच्या मैत्री प्रश्नाला खऱ्या अर्थानं तुमचं सहकार्य या ठिकाणी लाभलं म्हणूनच एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आम्हाला आयोजन करता आलं। मनापासून धन्यवाद अडसूळ सर आपले। आणि ज्यांच्या प्रकाश व्यवस्थेमध्ये अगदी काळा देखील गोरा होतोय असा विद्युत रोषणाई ज्या माध्यमातून या ठिकाणी प्रखर केली जाते ते शंकर शेठ जावळे पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। रुद्र लाईट्स जोरदार टाळ्या। रुद्र लाईटचे प्रोप्रायटर्स संचालक बाळाशेठ साठे या ठिकाणी त्यांना सन्मानित करतील। बाळाशेठ साठे आपण त्यांना सन्मानित करावं। बाळा आपला खूप स्नेह आहे आणि तो स्नेह या ठिकाणी मैत्री क्रिकेट प्रशिक्षणाला खऱ्या अर्थानं या उन्हाच्या तीव्रतेमध्ये आम्हाला पाण्याचा घोट ज्यांनी या ठिकाणी पाजण्याचा संकल्प केला ते स्वर्गीय लक्ष्मण जांभूळकर यांच्या स्मरणार्थ जांभूळकर परिवाराने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था थंड पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। जांभूळकरांचा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो। लंबोदर कलेक्शनचे गावडे सर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। लंबोदर कलेक्शन स्मार्ट वॉच लंबोदर कलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी देण्यात आले त्यांचा सन्मान मैत्री प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। रेनबो प्रॉपर्टीचे संचालक आदरणीय सालमबाई शेख स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या शब्दात आहे अशा सालमबाई यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। त्रिमूर्ती मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भाऊ आडकर आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। भाऊ आडकर आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। एक दोन सन्मान मला अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी करायचे आहेत। राजाभाऊ गोळीकर आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। राजा झालंय माफ करा आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मैत्री प्रश्नांचे अध्यक्ष आदरणीय लिंबाजी दिघे यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। रेश्माताई
शिल्पाताई दिघे यांचा सन्मान पूर्वीचे अध्यक्ष आदरणीय जावेदभाई शेख यांच्या अर्धांगिनी रेश्माताई शेख या ठिकाणी करतील अशी त्यांना विनंती करतो. 2 मिनिटं आपण आला सन्मानित या ठिकाणी करतोय. ह्यांचा सन्मान मला यासाठी करायचा आहे की संसारिक जीवनामध्ये या ठिकाणं आपल्या पतीला संसारातून वेळ काढणावा हे कुठल्याही गृहिणीला या ठिकाणं हे वाटतं की आपला नवरा आपल्या घरी असावा, साथच्या आपल्या सोबत असावा. परंतु रात्री 2-2, 1-1, 3-3 वाजता या मैदानावरनं हे पूर्वीचे अध्यक्ष दोन्ही नियोजनाच्या माध्यमातून इथं असताना देखील कसल्याही प्रकारची कुरकुर या आमच्या भगिनींनी केली नाही आणि म्हणूनच एवढं मोठं नियोजन 9 वर्ष सातत्याने या ठिकाणी चाललं. जोरदार टाळ्या एकदा मला त्या भगिनींसाठी. आदरणीय पूजाताई शिर्के यांचा सन्मान आमच्या सालमबाई शेख यांच्या अर्धांगिनी रेश्माताई या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुन्नीताई या ठिकाणी करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे वैद्यकीय आदरणीय सचिन जोरी पाटील आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सचिन भाऊ कुठे आहेत? या मैदानाची खऱ्या अर्थानं सुशोभीकरण ज्यांनी केलं बॅनरच्या माध्यमातून ते आरिफभाई यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आरिफभाई आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आरिफभाई आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आरिफभाई आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. 2 मिनिटं आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय शैलेश सरांना विनंती करतो पुढील सूत्र आपण आपल्या हाती घ्यावीत. आदरणीय शैलेश सर, माफ करा मनीष सर. धन्यवाद. सर्व सन्मान्य पाहुण्यांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. कुणाचं चुकून नाव जर राहून गेलं असेल तर आपण मोठ्या मनानं आम्हाला माफ कराल हा विश्वास आम्हाला आहे. आमचे सर्व पंच ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. निर्णय क्षमता काय आहे ती निर्णय क्षमता आम्हाला मागच्या 2 दिवसात पाहायला मिळाली. चला अक्षय सर आपण यायचं आहे, प्रशांत सर आहेत आपण देखील यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. तसेच समित सर, अक्षय सर आणि प्रशांत सर या तिन्ही ऑफिशियल्सने यायचं आहे आणि आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे. आमचे पंच समित सर, प्रशांत सर आणि अक्षय सर तिघांनी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खरं तर पंचांशिवाय कुठलीही स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही आणि पंचांच्या निर्णयाने त्या स्पर्धेची शोभा वाढते आणि म्हणूनच पंचांचं आभार व्यक्त करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं मागच्या 2 दिवसांपासून जी स्पर्धा आपण पाहतो हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेत पंच या नात्याने जी कामगिरी आपण पाहिली ती उत्कृष्ट राहिलेली आहे. आज अक्षय निर्मल सर वैयक्तिक कारणासाठी या स्पर्धेत उपस्थित नाही आहेत. मागच्या 8 पर्वांपासून त्यांनी आपली सेवा दिली होती पण यावर्षी ते अनुपस्थित आहेत. पण तरी देखील सर्व पंचांनी चांगली कामगिरी केली. समित सरांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये होतोय. टाळ्यावून जाऊ द्या. सर्व सन्माननीय पाहुण्यांना आणि खेळाडूंना मी विनंती करतोय आपण समित सरांसाठी टाळ्या द्यायच्या आहेत. तर आम्ही प्रशांत सरांचा देखील आभार व्यक्त करतोय. तसेच अक्षय सरांचा देखील आभार व्यक्त करतो. अजय आवळे सरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच शुभम गाडे सर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आपण समालोचन ज्यांनी केलंय मागच्या 2 दिवसांपासून त्यांचा देखील
वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण ज्यांचं ऐकतोय महाराष्ट्र दौरे त्यांचे पाहायला मिळतात. कोकणात म्हणा, पुण्यात म्हणा, खानदेशात म्हणा, तसेच पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आपण आवर्जून पाहिलेलं आहे आणि पसंत केलेलं आहे. असं गोपी जाधव सरांचा सन्मान मुख्य मंचावर होता. टाळ्यावरून जाऊ द्या सन्माननीय गोपी जाधव सरांसाठी. आज पूर्ण दिवसभर ज्यांनी समालोचन सेवा पुरवली, गोपी जाधव सरांचा सन्मान या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये होतो आणि आयोजकांनी देखील प्रत्येक समालोचकासाठी असेंबल माईक बनवलेला आहे आणि ही ट्रॉफी नक्कीच लक्षात राहणारी असणार आहे प्रत्येक समालोचकासाठी, जी ओळख आहे खरं तर समालोचकाची. धन्यवाद गोपी जाधव सर, आपण नक्कीच एक चांगली सेवा या स्पर्धेनिमित्त पुरवलेली आहे. धन्यवाद मनीष सर, धन्यवाद सर्व आयोजकांचं. खरं तर कालपासून ही स्पर्धा सुरू झाली. गेली 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, महाराष्ट्रातील सर्वाधिक बिझी कॉमेंटेटर, बिझी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, महाराष्ट्रातली अशी कोणतीही स्पर्धा नाही आहे जिथे मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकलेला नाही आहे. व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, क्रिकेटचे जाणकार आणि आमचे जवळचे मित्र, ज्यांच्या सुमधुर वाणीने 2 दिवस ही स्पर्धा गाजली, आदरणीय मनीष पाटील सरांचा देखील आपण सन्मान करतोय. धन्यवाद सर. यानंतर पुन्हा मी त्यांच्याकडे या पुढची सूत्र सुपूर्द करतो. थँक्यू. यानंतर आपण ब्रॉडकास्टिंग ज्यांनी सांभाळलेली आहे, तर tenniscricket.in चे आमचे मेंबर आपण यायचं आहे, ज्यांनी 2 दिवस वेगवेगळ्या अँगल्सने या स्पर्धेला घरामधील बसलेल्या प्रत्येक सदस्यासमोर आणलं. tenniscricket.in आपण यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. 20 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स ज्यांचे यूट्यूबवर आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमधली पहिली वाहिनी, ज्या वाहिनीने आयोजकांना ती ओळख मिळवून दिलेली आहे, tenniscricket.in च्या वतीने हा सन्मान आपण त्यांच्या तंत्रज्ञाचा करत आहोत. चला आपण यायचंय आणि आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये स्वीकारायचा आहे. मनपूर्वक आभार. संतोष नाणेकर यांची टीम खूप चांगलं काम करते. मागच्या 14 वर्षांपासून आयोजकांना जगासमोर आणण्याचं काम tenniscricket.in करते. बघा, स्कोररचा आम्ही आभार व्यक्त करतोय, शब्द सुमनाने आम्ही आभार व्यक्त करतोय. सागरजी असतील, तसेच वैभव दादा सुद्धा स्कोरिंग मधून पाहायला मिळाले. रोशन यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ज्यांनी स्कोरिंग केलेली आहे त्या सर्व स्कोररचं, जे हनुमाननगरचेच आहेत, त्यांचं विशेष आभार, धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाऊया. चला, सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांची जी नावं मी घेतोय आपण यायचं आहे. सन्माननीय प्रदीप वाकळे साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय प्रदीप वाकळे साहेब आपण स्वागत कक्षामध्ये यायचं, आपला देखील आभार आम्हाला व्यक्त करायचा आहे. सन्माननीय प्रदीप वाकळे साहेब आपण यायचं आहे, आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. चला प्रदीपजी या. चला आता आपण वैयक्तिक बक्षीस पुरस्कारांचं वितरण करणार आहोत. सर्वप्रथम मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या, ज्यांनी हे भव्य नियोजन हनुमान नगर मधील क्रिकेटपटूंसाठी उभारलं आणि प्रत्येकाचं प्रेम या स्पर्धेला मिळालेलं आहे. आर्थिक खर्च होतोय, पण आपल्या खेळाडूंना ते मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी देखील खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. रात्रीचा दिवस केला आहे, दिवसाची रात्र केलेली आहे. आमचे संघमालक त्यांचा मी आभार व्यक्त करतो. संघमालकांसाठी टाळ्या जाऊ द्या. आमचे सर्व पुरस्कर्ते आम्ही आभार व्यक्त करतोय. पुनीत बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरीजचा, ज्यांनी आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य दिलेलं आहे. तसेच आमचे सर्व पुरस्कर्ते त्यांचं विशेष आभार. चला आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय रोहनजी महावरे आणि रोहितजी खांबे. आपण यायचे हा पुरस्कार देण्यासाठी. रोहनजी महावरे आणि रोहितजी खांबे या दोन्ही मान्यवरांनी यायचे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. रोहनजी महावरे आणि रोहितजी खांबे आपण यायचे, दोन्ही मान्यवरांनी यायचे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. अंतिम लढत जी महत्त्वाची आहे, ज्या लढतीमध्ये
अचूक काम ज्यांचं राहिलं, सामना जिंकवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली आणि मेहनत कामी आली, तर ज्यांनी 41 धावा बनवल्या फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स मिळवलेले आहेत, ते ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आकाश इज द मॅन ऑफ द मॅच. सिंहगड योद्धाच आकाश ठरतायत अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आकाशने भन्नाट खेळ खेळलाय, नो डाऊट अबाउट इट. गोलंदाजी करताना महागडे ठरले, पण जितक्या दिल्या तितक्या त्यांनी वसूल सुद्धा केल्या. तर आकाश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. रोहनजी महावर आणि रोहितजी खांबे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार लंबोदर कलेक्शनच्या वतीने आम्हाला स्पॉट वॉच पुरस्कृत झालेला आहे आणि आयोजकांच्या वतीने ही ट्रॉफी देऊन हा सन्मान आपण पाहतोय आकाशचा. अभिनंदन आकाश. धन्यवाद रोहनजी महावरे, धन्यवाद रोहितजी खांबे, थँक्यू. त्यानंतर नितीनजी निकम आणि लक्ष्मणजी नरुटे आपण यायचे प्लीज. नितीनजी निकम आणि लक्ष्मणजी नरुटे आपण यायचे. पुढील पुरस्कार बेस्ट बॅटरचा आपल्या शुभ हस्ते वितरित केला जाणार आहे. नितीनजी निकम, जरा मी ज्या ज्या पाहुण्यांची नावं घेतोय त्या त्या पाहुण्यांनी लवकरात लवकर यायचंय. अंधार पडण्याच्या अगोदर आपल्याला बक्षीस वितरण सोहळा संपन्न करायचा आहे. बघा, या सर्व ट्रॉफी ज्या आपण पाहतोय स्वर्गीय पैलवान बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नानाभाऊ कुदळे यांच्या वतीने आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत, त्यांचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. तर बेस्ट बॅटर हा पुरस्कार जातोय ज्यांनी 179 धावा बनवल्या, ज्यांच्या नावावर 1 अर्धशतक, ज्यांच्या नावावर 1 पूर्ण शतक, ते ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. मनोज साठे इज द मॅन. बेस्ट बॅटर मनोज साठे. नितीनजी निकम आणि लक्ष्मणजी नरुटे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. 1 शतक, 1 अर्धशतक, 1 निर्धाव षटक अशी कामगिरी राहिलेली आहे आणि खूप चांगला खेळ मनोज साठेचा आपण पाहिला. त्यांच्या बिहाफमध्ये ती ट्रॉफी आणि हैदराबादसाठी ते निघालेले आहेत. त्यांची खूप चांगली जय्यत तयारी व्यवसाय क्रिकेटची, त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर अनंताजी खेडेकर आणि विकासजी इंदुलकर दोन्ही मान्यवरांनी यायचं. आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जाणार आहे. चला या, अनंता खेडेकर आणि विकास इंदुलकर दोन्ही मान्यवर यायचं आहे. अनंताजी खेडेकर आणि विकासजी इंदुलकर. बघा, ज्या ज्या पाहुण्यांची नावं मी घेतोय कृपया आपण लवकरात लवकर यायचं आहे. चला, अनंत खेडेकर आणि विकास इंदुलकर या दोन्ही मान्यवरांनी यायचं आहे. कॅटेगरी आहे बेस्ट बॉलर. 5 सामने ज्यांनी मिळवल्यात 12 विकेट्स, ज्यांना मिळतोय हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार, ज्यांनी नेहमी पहिलं षटकच हाताळलंय आणि तिसरं. संघ आहे रायगड 11. बॉलर आहे मयूर लोखंडे. उत्कृष्ट गोलंदाज हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 9. जबरदस्त खेळ मयूरचा राहिलाय. व्यावसायिक क्रिकेट मयूर खेळलेला आहे. सातत्यानं ती आठवण तो करून देतो. कामानिमित्त क्रिकेट थोडी कमी झालंय, पण त्याच्यात क्रिकेटपटू अजूनही तसा ताजा आहे. ते त्याच्या या 2 दिवसाच्या खेळातून पाहायला मिळालं. धन्यवाद अँड कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच मयूरला मोकळं व्हायचं आहे, त्याला आपण नक्कीच माईक सुपूर्द करूया. ज्यावेळेस आमची टीम सर्वांनी पाहिली ना, त्यावेळेस सगळ्या आमच्या टीमला लुजर टीम असे म्हणत होते. आता आम्ही ते करून दाखवलो की आम्ही लुजर आहे की विनर आहे. थँक्यू. तर अजून एक समालोचकांचा सन्मान म्हणजे सूत्रसंचालकाचा सन्मान बाकी आहे. सुनील भाऊ आपण यायचंय. आपण देखील खूप चांगलं सूत्रसंचालन केलेलं आहे. नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका आपण देखील निभावलेली आहे. सुनील भाऊ आपण यायचंय. आपला देखील सन्मान या निमित्त आपण करणार आहोत. सुनील भाऊ यांनी खूप चांगलं सूत्रसंचालन केलं आणि फायनल मॅचच्या नाणेफेकीची ती धुरा सांभाळली. पाहुण्यांचं स्वागत त्यांनी केलं. पाहुण्यांची नावं त्यांना माहिती आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सुनील भाऊंनी पाहुण्यांचं स्वागत केलं. त्याबद्दल त्यांचं देखील सूत्रसंचालक म्हणून विशेष सन्मान केला जातोय. पुढची कॅटेगरी इमर्जिंग प्लेअर. म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन सितारा आम्ही शोधतोय, ज्याचं वय कमी आहे पण खेळण्याची जिद्द प्रचंड मोठी आहे.
तो पुरस्कार देण्यासाठी आपण आकाशजी फाटक आणि कुमारजी इंगुळकर आपण यायचं आहे. आकाशजी फाटक आणि कुमारजी इंगुळकर आपण दोघांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देणार आहोत. आकाशजी फाटक आणि कुमारजी इंगुळकर दोघांनी यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा पुरस्कार देणार आहोत. तर या गेस तर करावं लागणारच कारण 4-5 नाव आहेत. दोघांनी या मान्यवरांनी यायचंय प्लीज. चला गेस करा इमर्जिंग प्लेअर कोण असायला हवा. चला गेसिंग प्लीज. तेजस कडून तेजस एक नाव आलंय पुढे. तेजस शेळके एक नाव आलंय पुढे. अमन आलाय. गायकवाड. बघा 3 नावं नाही आहेत. नाव आहे संघात चांगला खेळ ज्याचा राहिलाय. राजमुद्रा योद्धाचा हा खेळाडू आहे. राजमुद्रा योद्धाचा खेळाडू आहे का हा प्रश्न आपण विचारतोय. आहे का? नाव आहे राजगड. माफ करा राजगड योद्धाच. मी गेसिंग करायला सांगितलं होतं. राजगड योद्धाच प्रथमेश बलकवडे. राजगड योद्धाचा प्रथमेश बलकवडे ज्यांनी कॅश प्राइज सुद्धा जिंकलेले आहेत. गोलंदाजी वरच्या दर्जाची प्रथमेशची पाहायला मिळालेली आहे. त्याचमुळे आता मला असं वाटते हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वाच्या लिलावामध्ये जास्तीत जास्त बोली प्रथमेश बलकवडेवर लागू शकते. बी प्रिपेअर फॉर इट. इमर्जिंग स्टार ऑफ दिस इयर प्रथमेश बलकवडे. पुढील पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर. सालमजी शेख आणि सिद्धेशजी शिंदे आपण यायचं आहे. सिद्धांतजी शिंदे आणि सालमजी शेख आपण दोघांनी यायचं हा पुरस्कार देण्यासाठी. सिद्धार्थजी शिंदे आणि सालमजी शेख या दोन्ही मी पाहुण्यांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देणार आहोत. चला तर चांगला खेळ क्षेत्ररक्षणाचा खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही संघासाठी. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं तर 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही 8 ते 10 धावांचा फायदा करता आणि तो फायदा आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षण केलेला आहे. सिंहगड योद्धाचा सचिन मणरे इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सचिन मणरे ठरतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगचे 9व्या पर्वाचे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सालमजी शेख आणि सिद्धूभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय बेस्ट फिल्डर सचिन मणरे यांचा. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. आता आपण वळणार आहोत सांघिक बक्षिसाच्या दिशेनं. चला आपण मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देणार आहोत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट केतनजी रंपुरे आणि सूरज साठे हे 2 पाहुणे आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मालिकावीरचा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. केतनजी रंपुरे आणि सूरजजी साठे दोन्ही पाहुण्यांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार दिला जाणार आहे. काय खेळ पाहायला मिळालाय. म्हणजे सेमीफायनलच्या अगोदर मूल्यांकन वेगळं होतं. सेमीफायनल झाली, फायनल झाली, नावं बदलली, स्टॅटिस्टिक्स चेंज झाला आणि त्याचमुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही भूमिका ज्यांनी खूप चांगल्या निभावल्या. गोलंदाजी करताना 10 विकेट्स, फलंदाजी करताना 132 धावा, ज्यामध्ये अर्धशतकाचा समावेश. यशस्वी कॅप्टन तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आदिनाथ चिकणे. जरी त्यांचा संघ जिंकला नाही पण त्यांनी संघाला चांगलं लीड केलंय. आदिनाथ ठरतायत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 132 धावा आणि 10 विकेट्स.
या ठिकाणी आपण केतनजी रंपुरे आणि सूरज भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आदिनाथ चिकणे यांना वितरित करतो. 132 10 विकेट्स आणि खूप चांगली कॅप्टन्सी. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक, बट ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट. थँक्यू, अभिनंदन. नक्कीच आदिनाथकडून मला काहीतरी ऐकायचं आहे. आदिनाथ, अगदी शेवटच्या पायरीवर पाय ठेवायचं होतं, पण अनपेक्षित राहिलं. हे पर्व तर जिंकता आलं नाहीये, पण नक्कीच काय भावना आहेत तुझ्या? भावना तशा म्हणल्या तर खूप सांगायचं आहे, पण टीम फायनलपर्यंत पोचवणं हे पण एक चांगली गोष्ट आहे. कारण की आजचे प्लेयर बघितले तर सगळे यंग होते, सगळे ते स्टार नव्हते, पण त्यांनी चांगला गेम खेळला. हे मी त्यांचं एवढंच बोलेन की संघ मालक बोलले होते त्यांना एक ट्रॉफी पाहिजे होती, पण यावर्षी त्यांना ट्रॉफी दिले आहे असं मी बोलेल. पण पुढच्या वर्षी त्यांना फायनलची ट्रॉफी घेऊन देईन असं मी सांगतोय. जिंकावी लागेल ही. बघा, ट्रॉफी तर कुठेही मिळेल, पण जिंकणं थोडं कठीण आहे. तर त्या ट्रॉफीसाठी नक्कीच पूर्ण वर्षभर मेहनत. हो, मेहनत तर खूप घ्यायला लागेल आणि सर्व खेळाडू खूप चांगले खेळले. अपोजिट टीम पण चांगली होती, त्यांनी फायनल मारली, त्यात काय विशेष नाही. बस बस क्या बात. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट. तर आपण सर्व पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत. सर्व संघ मालक यांना आपण आमंत्रित करतोय. विलास भाऊ खळे, आपण पप्पू भाऊ वाघमारे, दत्तात्रयजी गायकवाड, अमितजी मराठे, कुणालजी डांगी यांनी आपण व्यासपीठावर यायचं आहे. खरं आपण पुढील सन्मान वितरित करणार आहोत. 2 सन्मान बाकी आहेत लिमाजी भाऊ. 2 सन्मान बाकी आहेत, आपण ते करणार आहोत. रोशनजी शिर्के आणि सागरजी भेगडे जे आमचे स्कोरर आहेत. रोशनजी शिर्के आणि सागरजी भेगडे आपण यायचे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. रोशनजी आणि सागरजी या आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. धावासंध्या नोंदक ही भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आमचे सर्व संघमालक, खरंच आपण जो विश्वास ठेवला या आयोजकांवर, तो विश्वास खरंच त्यांनी पात्र ठरवलेला आहे. तर या ठिकाणी सन्मान होतोय रोशन भाऊंचा, ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली आणि त्यांचा संघ जिंकला सुद्धा आहे. तर आजचा दिवस त्यांचाच आहे. त्यानंतर सागर भाऊ, आपण देखील यायचं आहे. आपण देखील विशालगड वॉरियर्स या संघाकडून खेळलात. आपला देखील सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. धन्यवाद. या सागर भाऊ, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय शाणूभाऊ पठाण, आपण देखील व्यासपीठावर यायचंय प्लीज. शाणूभाऊ पठाण, आपण देखील व्यासपीठावर यायचंय. चला, आपला देखील सन्मान केला जाणार. शाणूभाऊ पठाण, आपण देखील या. आपला देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाईल या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सागरजी. या शाणूभाऊ, आपण या. चला, आपण मेडल्स देणार आहोत. अगोदर उपविजेता संघाचे 5 मेंबर्स आपण यायचं आहे. रफिक शेख, चला रफिक शेख आपण या. जी जी नावं मी घेतोय रायगड 11 संघाच्या खेळाडूंची, त्या खेळाडूंनी यायचं आहे. रफिक शेख, चला या. आपल्याला मेडल वितरित करण्यात आले. रफिक शेख, कैलास बहुतुले, चला या. विकास फाटक, चला जी जी नावं घेतो आपण यायचं आपला मेडल स्वीकारण्यासाठी. दिनेश वाळंज, या चौघांनी. आणि निलेश चव्हाण, निलेश चव्हाण आपण देखील यायचंय. निलेश चव्हाण, चला आपण या. चला 5 जण लगेच या, लगेच या, कारण आता वेळ महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडूला आपण यातून सन्मानित करतोय. उपविजेता ठरलेले आहेत SPL 9 चे. चला, रायगड 11च्या सर्व मेंबर्सला आपण एक एक मेडल. यस, थँक्यू. खूप चांगला खेळ रायगड 11 या संघाचा राहिलेला आहे. एक फोटो व्हायचा आहे, आपण थांबायचं आहे. जसा मेडल आपण परिधान केला, आपण थांबायचं आहे.
चला मयूर लोखंडे. चला आपण एक छायाचित्र घेऊया. हे आहेत रायगड 11चे मेंबर्स. सन्माननीय संदीपभाऊ शेळके महाराष्ट्र पोलीस ज्यांनी आम्हाला किट बॅग स्पॉन्सर केलेली आहे. चला संदीपभाऊ शेळके आपण जे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी आहेत संदीपभाऊ शेळके ज्यांनी मला ड्रेस किट स्पॉन्सर केलेले आहे. आपल्याला लगेच सन्मानित केलं जाणार आहे. संदीपभाऊ शेळके खरंच आपण जी मदत केलेली आहे ती मदत नक्कीच लक्षवेधी राहिलेली आहे. आपण किट बॅग स्पॉन्सर केलेली आहे. संदीप शेळके यांचा सन्मान केला जाणार आहे. दरवर्षी म्हणजे जेव्हापासून ही स्पर्धा आपण पाहतोय हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग संदीपभाऊ शेळके नेहमीच आवर्जून ती मदत देतात आणि ती मदत खूप महत्त्वाची आहे आणि आयोजकांच्या नेहमीच ती लक्षात राहणारी आहे. संदीपभाऊ शेळके आपलं देखील आपण मनस्वी आभार व्यक्त करतोय. नक्कीच संदीपभाऊ आपण व्यक्त व्हाल अशी अपेक्षा आम्हाला आहे. धन्यवाद संदीपभाऊ. अशीच मदत आपण नेहमीच कराल हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद. चला विजेते संघाचे 5 मेंबर्स सिंहगड योद्धाज. चला अक्षय मोघे जी नावं मी घेतो आपण यायचं. अक्षय मोघे लगेच या फास्ट. अक्षय मोघे, रितेश वाघमारे, गौस निशानदार, सचिन पवार, अनिकेत कासरूम. चला या 5 मेंबर लगेच यायचे. फास्ट या. आपला सन्मान या सर्व सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते मेडल परिधान करून केला जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन गाईज, यू रॉक्ड. खूप चांगला खेळ सिंहगड योद्धाचा राहिलेला आहे. हे शिलेदार आहेत सिंहगड योद्धाज या संघाचे ज्यांनी पहिल्या सामन्यापासून आपला दबदबा या स्पर्धेमध्ये कायम ठेवला आणि त्याचमुळे अंतिम विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. अभिनंदन सिंहगड योद्धाज. प्रत्येक खेळाडूचा सन्मान मेडल परिधान करून केला जातोय. अभिनंदन. हे पर्व सिंहगड योद्धाज या संघाने गाजवलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. चला मी सर्व आमच्या संघमालकांना विनंती करतो आपण बसून घ्यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. खूप चांगला खेळ आपण एन्जॉय केला. प्रत्येकाचं अनुमोदन मिळालं, प्रत्येकाचं सहकार्य मिळालं. पण आता मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय ते म्हणजे सांघिक बक्षीस आपण वितरित करणार आहोत. तर लिंबाजी दिघे आणि आपण आपली संयोजन कमिटी आपणास मी विनंती करतो आपण जॉईन व्हायचं आहे. सर्वांच्या वतीनं सर्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत त्या विजेत्यांना आणि उपविजेत्यांना. चला थँक्यू. विलास भाऊंशी आपण चर्चा करणार आहोत. विलास भाऊ प्रत्येक वर्षी आपण संघ खरेदी करता आणि आपल्या परिसरात चांगलं क्रिकेट खेळलं जातं ही तुम्हाला ग्वाही आहे आणि त्याचमुळे संघमालक ह्या नात्याने आपली भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. कसं व्यक्त व्हाल या स्पर्धेनिमित्त? गेली 9 वर्षात मी आता ही माझी 5वी आहे. मध्ये काही नव्हतो मी संघमालक, पण एकूणच स्पर्धा छान झाली आहे, नियोजन छान आहे आणि माझ्या टीमचं सांगायचं म्हणजे सांघिक खेळ झालेला आहे त्यांचा. आणि मी मागचे 3 वर्ष सेमीफायनलला हरत होतो, आता फायनलला आलो त्याच्यात आनंद आहे मला. आणि छान म्हणजे सगळी मुलं छान खेळली. धन्यवाद. क्या बात आहे. चांगले खेळ झालेले आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अमित भाऊ मराठे. चला अमित भाऊ मराठे यांच्याकडे आपण येतोय. अमित भाऊ जिंकलेत आणि ही परंपरा आहे की जो संघमालक जिंकतो त्याला बोलावंच लागतं आणि 1 मिनिटांपेक्षा जास्त बोलावं लागेल. अमित भाऊ तर कसं व्यक्त व्हाल? आपण जिंकलेला आहात, नवपर्व आपल्या संघाने जिंकलेला आहे, कसं व्यक्त व्हाल? नाही, एकतर बोलायची सवय जास्त नाहीये. पहिल्याही दिवशी जेव्हा ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं 2-3 दिवसापूर्वी आत्ता, तेव्हाही फक्त शुभेच्छाच दिल्या आमच्या सर्व खेळाडूंना. आज सुद्धा सर्वांचं खूप अभिनंदन, खूप अभिनंदन आणि खूप छान खेळ केला तुम्ही. आणि
खूप खूप अभिनंदन एवढंच बोलू शकतो, बाकी काही नाही. आणि खूप छान आयोजन, नियोजन, खूप व्यवस्थित सगळा जो काही आत्तापर्यंतचा सर्वांनी पाहिला तो खूप छान. आणि खूप खूप शुभेच्छा 10व्या पर्वासाठी. थँक्यू सो मच. म्हणजे आपण ॲडव्हान्स बुकिंग करूया 10व्या पर्वाची. नक्कीच, काही हरकत नाहीये त्या काय म्हणजे आपण करार करूया जोपर्यंत हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग आहे. त्याबद्दल काही असं नाहीये. जे काही आहे आतापर्यंत लिंबाजी, जावेद आणि यांचं आणि आमचं जे काही बॉन्डिंग, कम्युनिकेशन आणि सर्वच हे सहकारी आणि यांची टीम ज्या प्रकारे काम करते, सो खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही आहोतच आणि आम्ही एकत्र खेळत आलेलो आहे. म्हणजे असं काही नाही की मी आज संघ मालक आहे म्हणजे खूप वेगळा आहे. मी यांच्यातलाच एक खेळाडूंमधला, त्यामुळे खूप काही बोलू नाही शकत. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. पुढच्या वर्षी फॉर्म भरा. धन्यवाद. तर हे होते विनिंग टीम ओनर. तर आपण जाऊया. आम्ही सर्व संघमालक आजीवन संघमालक राहणार आहोत. क्या बात आहे. बघा एका वाक्यात खूप काही दडलेलं आहे. तर आता आपण जाऊया मुख्य बक्षीस वितरणाकडे. सन्माननीय भूषणजी शिर्के, सन्माननीय वैभवजी खोचडे आणि तसेच मिलिंदजी वाघमारे. चला आपण यायचे प्लीज प्लीज. आयोजकांच्या वतीने ही विनंती आलेली आहे. चला आपण यायचं. सेकंड प्राइज द्यायचंय. मिलिंदजी वाघमारे आणि भूषणजी शिर्के आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड प्राइज वितरित करणार आहोत. चला मिलिंदजी आणि भूषणजी चला या. मिलिंदजी, भूषणजी आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड प्राइज या ठिकाणी वितरित करणार आहोत. खरं तर सेकंड प्राइज जिंकण्याची इच्छा कोणाचीच नसते, पण वेळ तशी येते आणि त्याचमुळे पुढच्या वर्षी चांगला खेळ होईल तो उत्साह तुम्हाला आताच मिळालेला आहे, 1 वर्ष अगोदर मिळालेला आहे. तर उपविजेते या स्पर्धेचे ठरलेले आहेत मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे, हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग रायगड 11. चला या रायगड 11 सर्व मेंबर्स यायचं एका रांगेत यायचे आहेत आणि आपण आपली उपविजेता ट्रॉफी स्वीकारायची आहे. आणि पुढच्या वर्षीचं स्वप्न आताच 365 दिवस अगोदर की पुढच्या वर्षी पहिली ट्रॉफी पाहिजे. चला या. कॉंग्रॅच्युलेशन्स भूषण भाऊ आणि मिलिंद भाऊ ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सेकंड प्राइज वितरित करणार. स्वर्गीय पैलवान बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नानाभाऊ कुदळे यांच्या वतीने आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचा देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस ॲज ऑलवेज. चला काही जणांनी बसून घेतलं तरी चालेल. चला आपण स्वर्गीय पैलवान बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या स्मरणार्थ माननीय श्रीयुत नानाभाऊ कुदळे यांच्या वतीने आम्हाला जी ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे ती ट्रॉफी आपण मिलिंद भाऊ आणि भूषण भाऊ यांच्या शुभ हस्ते तसेच विलास भाऊ देखील उपस्थित आहेत. तर ही ट्रॉफी उपविजेत्याची जाते टीम रायगड 11. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. डीजे आपण तयारीत राहायचंय. काय रॉयल एक्सपिरियन्स आहे हा. आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला कमवावा लागतो. सहजासहजी हा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जर अंतिम फेरीत पोहोचलात, अंतिम फेरीत जिंकलीत किंवा एक पाऊल कमी पडलं तरी सुद्धा तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळतोय. उपविजेते ठरलेले आहेत रायगड 11. कॉंग्रॅच्युलेशन गाईज.
काय मग मयूर, पुढच्या वर्षी काय फायनल? फायनल तर आता पण होती, जिंकायची आहे फायनल. चला, अभिनंदन, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट सीझन. धन्यवाद. संघबालकाचा आभार मी व्यक्त करतोय. त्यानंतर मी या स्पर्धेची आख्यायिका ज्यांनी खऱ्या अर्थाने लिहिली त्यांचं आभार व्यक्त करतोय. ज्यांची संकल्पना खूप महत्त्वाची राहिलेली आहे. कुठलाच ऑल इंडिया आयकॉन न घेता हनुमाननगर या परिसरातील क्रिकेटला कसं वरच्या दर्जावर नेता येईल. ऑल इज वेल म्हणजे इतका खर्च करणं सोपं नाही आहे एका परिसरातील स्पर्धेसाठी, आणि तो खर्च आयोजकांनी केलेला आहे, मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानने केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. धन्यवाद रायगड 11. तर यानंतर मी आभार व्यक्त करतोय आणि सन्मानित करण्यासाठी बोलवतोय विजेत्याला लिंबाजी दिघे आणि जावेद भाऊ शेख. आपण यायचं आहे. लिंबाजी दिघे आणि जावेद भाऊ शेख आपण यायचं आहे. आपण महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोचलेला आहोत. कार्यक्रम खूप चांगला राहिला आणि मला अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत लिंबाजी दिघे आणि जावेद भाऊ शेख यांच्या, की या पर्वात जी काही मेहनत आपण 2 ते 3 महिन्यांपासून घेत आहे ती मेहनत कशी राहिली, पुरस्कर्त्यांनी कशी साथ दिली आणि पुढच्या वर्षी नेमकं तुमच्या वतीने काय पाहायला मिळेल 10व्या पर्वामध्ये. लिंबाजी, नक्कीच आपण व्यक्त व्हाल. धन्यवाद सर. स्पर्धा खूप चांगली झाली. दरवर्षी काहीतरी नवीन नियोजन करतो आम्ही. आणि सर्वप्रथम मी सर्व संघ मालक, सर्व स्पॉन्सर्स, सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मनापासून आभार. असेच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहो हीच तुम्हाला प्रार्थना. आणि जे जे खेळाडू चांगले खेळले ते जिंकले, आणि जे जिंकले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करा. स्पर्धा ही कुणासाठी एकासाठी नाही, सर्वांसाठी आहे. त्याच्यामुळं प्रत्येक खेळाडूने आपले आपले 100% द्या, कारण की जो मैदानात जिंकतो तो सर्वांच्या मनात बसतो. कारण वर्षभर त्या खेळाडूंची चर्चा राहते. कारण आता बरेचसे तो लहान बलकवडे खेळाडू आहे, त्यांनी मनोज साठेसारख्या खेळाडूला चांगली गोलंदाजी केली म्हणून त्याला हा पुरस्कार दिला आहे. आणि त्यांनी पण कष्ट करावे. पुढच्या वर्षी तुझ्यावरती बोली लागेल सर म्हणल्याप्रमाणे, एवढी तू मेहनत कर, एवढंच आहे. पुन्हा एकदा मी सर्व संघ मालक, सर्व कमिटींचे, माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकारींचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला इथपर्यंत संधी दिली या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी. आमच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी म्हणजे तिकडे इशारा करा फक्त. एकच प्रश्न विचारीन, पुढच्या वर्षी लिंबाजी या स्पर्धेत खेळतील का? इशारा फक्त. बघा, लिंबाजी तुमच्यावर आहे. त्यांना घरच्यातून परमिशन मिळाले आणि पुढच्या वर्षी मला असं 10व्या पर्वात लिंबाजी सुद्धा खेळतील आणि जावेद भाऊ सुद्धा खेळतील. नेहमीच तिचं खूप सहकार्य असतं मला, की तुम्ही आयोजन करण्यापेक्षा खेळलेलं मला जास्त आवडेल. परंतु माझी इच्छा असते की आयोजन करता करता या सर्व खेळाडूंकडे लक्ष देणं थोडं कमी होतं. कारण गेल्या या 9 वर्षामध्ये मी हे 2 वर्ष स्पर्धा कुठलीच खेळलो नाही आपल्या घरची, बाहेर खेळत असतो. कारण की हे सर्व मान्यवर, हे संघ मालक, हे सर्व खेळाडूंना आम्हाला वेळ द्यायला लागतो. पण त्या वेळेमधून एखादी जर गोष्ट चुकली तर स्पर्धेला गालबोट लागतं. त्यासाठी मी खेळत नाही. कारण की हे सर्व मोठं नियोजन करण्यासाठी आमच्या कमिटीला खूप मेहनत करावी लागते. पण आम्ही जर खेळत बसलो पण त्या मंचावर येण्याचा सन्मान राहतो, त्या सन्मान प्रत्येकाला त्या मान्यवरांना भेटला पाहिजे, यासाठी मी खेळत नाही. याच्या मागचं काय नाही, पण पुढच्या वर्षी 10 का दम दाखवणार. चला, आपण आता महत्वपूर्ण टप्प्यावर आलेलो आहोत. तर आपण सन्मानित करणार आहोत मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान 9वं पर्व हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगचं गाजवलेलं आहे. संघ आहे सिंहगड योद्धा, संघ मालक अमित भाऊ मराठे. चला, यायचंय. संघ मालक अमित भाऊ मराठे यांचा संघ सिंहगड योद्धाच ही स्पर्धा जिंकतोय. आपण देणार आहोत स्वर्गीय पैलवान बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. शिवत नानाभाऊ कुदळे यांच्या वतीने आम्हाला ती ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. विजेते हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगचे सिंहगड योद्धास ट्रॉफी देण्यासाठी आमचे मुख्य आयोजक सन्माननीय लिंबाजी दिघे आणि सन्माननीय जावेदभाई शेख यांच्या शुभ हस्ते ही विजेत्याची ट्रॉफी दिली जाणार आहे, जी त्यांनी कमवलेली आहे. सिंहगड योद्धास ठरतात विजेते SPL.
सचिन मणेरे, कुठे आहे सचिन मणेरे? हा, नक्कीच तुमच्याकडून लिंबाजी दिघे यांना काहीतरी ऐकायचं आहे. सचिन, कसं व्यक्त व्हाल? स्पर्धा तर छानच असते. हे 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षात माझं हे 4थं विजेतेपद असेल. याआधी कॅप्टन म्हणून मी जिंकलोय 3 वेळा. यावेळेस एक प्लेअर म्हणून खेळलो आणि मला त्या प्लेअरचा जास्त आनंद भेटला कॅप्टनपेक्षा. बस, आणि स्पर्धा छानच असते. अजून प्रगती व्हावी एवढीच शुभेच्छा देतो. चला, धन्यवाद. या 2 दिवसांमध्ये सर्व खेळलेल्या खेळाडूंचा आभार, सर्व पुरस्कर्त्यांचा आभार, आमच्या संघमालकांचा आभार, आमच्या आयोजन कमिटीचा आभार. आणि HPL 9 खूप चांगली गाजली, चर्चा झाली, विक्रम घडले. विक्रमाची चर्चा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या वर्षी काय कमी वाटत असेल, पुढच्या वर्षी ती कमी आम्ही भरून काढू आणि नवीन सीझन HPL 10 घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक्यू. tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस